नमस्कार, मी डॉक्टर किरण प्रकाश झरकर, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य। आणि आज आम्ही आहोत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जी अविरत सेवा करते आहे विद्यार्थ्यांच्यासाठी। आणि हे डिपेक्सचं 34वे वर्ष आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सर्व प्रोजेक्ट डिपेक्समध्ये आज सहभागी झाले आहेत। आज आमचा स्टॉल आहे 368 क्रमांक आयटीआ पेव्हिलियन। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत संकल्प फलदेसाई। हे डिपेक्सचे कन्व्हेयर आहेत, ज्यांनी आम्हाला ही सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली आणि राज्य पातळीवरचा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक देवगिरी प्रांताचे समन्वयक संयोजक वैभव चव्हाण सर, हे दोघेही आज इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे संतोष गुरवजी, त्याचबरोबर भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक माननीय श्री जगताप सर, हे सुद्धा उपस्थित आहेत। आणि आमचा प्रकल्प आहे स्किल बुक, विद्यार्थ्यांना कौशल्याशी जोडूया। ऑनलाईन ट्रेनिंग, असेसमेंट, परीक्षा, प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना MCQ, चालू घडामोडी, रिझल्ट, वेगवेगळ्या प्रकारची शिकाऊ उमेदवारी, नोकरी, या सर्वांचं ऑनलाईन एका क्लिकमध्ये तुम्हाला जे सोल्युशन मिळतं ते स्किल बुकच्या द्वारे सोल्युशन मिळतं आहे। स्किल बुक हा पेटंट प्राप्त प्रकल्प आहे। आणि आज या स्टॉलचं उद्घाटन माननीय फलदेसाई सर आणि वैभव चव्हाण सर या दोघांच्या हस्ते आपल्याला करायचं आहे। सर्वप्रथम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, आमच्या विभागाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना राज्य स्तरावरचा हा प्रकल्पाचा प्लॅटफॉर्म उभा करून दिला। मी फलदेसाई सर आणि वैभव चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी रिबीन कापावी, नारळ फोडावा आणि या आमच्या स्टॉलचं उद्घाटन करावं। माननीय श्री फलदेसाई सर। यस, नाही सर, या। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। कौशल्याचा विजय असो, कौशल्याचा विजय असो, कौशल्याचा विजय असो, ITIचा विजय असो, ITIचा विजय असो, ABVPचा विजय असो, ABVPचा विजय असो। भारत माता की जय। धन्यवाद। फलदेसाई सर 2 मिनिटं आपल्याला प्रतिक्रिया देतील। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे डिपेक्स 34वा डिपेक्स 2025 हे आपल्या COEP कॉलेज ग्राउंड पुणे येथे होत आहे। आणि त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातून 324 इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे प्रोजेक्ट्स आणि 100 पेक्षा अधिक ITIचे बेस्ट प्रोजेक्ट्स, पूर्ण महाराष्ट्रभरातले बेस्ट प्रोजेक्ट जे आहेत ते आज या डिपेक्समध्ये 4 दिवसाच्या प्रदर्शनाला आहेत। त्याचपैकी एक आपलं स्किल बुक नावाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या उद्घाटनाला मला संधी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि या ITI या एकूण डिपेक्स जे आपलं प्रोजेक्ट एक्झिबिशन कम कॉम्पिटिशन आहे त्यांना या प्रोजेक्टला मी शुभेच्छा देतो की चांगलं परफॉर्मन्स देऊन त्यांना या प्रदर्शनासाठी शुभेच्छा देतो। आणि 4 दिवस एक्झिबिशन बघण्यासाठी मुद्दाम सर्व लोकांनी यावं आणि या एक्झिबिशनला भेट देऊन अनोखे प्रोजेक्ट्स, महाराष्ट्रातले टॉप ITI डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट्स काय असतात हे बघण्यासाठी तुम्ही मुद्दाम यावं, असे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो। धन्यवाद। पेटून उठलेल्या विद्यार्थ्याचं स्थान आहे, स्वच्छ साधा त्यांचा ITI छान आहे। निदेशकांसाठी ITI जीव की प्राण आहे, म्हणूनच महाराष्ट्राचा ITI भारताची शान आहे। कौशल्य कार्यासाठी, ह्या कौशल्य कार्यासाठी ह्यांनी कसली कंबर, महाराष्ट्राचा ITI एक नंबर, भारताचा ITI एक नंबर, महाराष्ट्राचा ITI एक नंबर, भारताचा ITI एक